समजा एखाद्या माणसाने आपल्या आयुष्याची सर्व पुंजी पणाला लावून एक जमीन खरेदी केली आहे. हो. त्या व्यक्तीकडे त्या जमिनीचे पक्के खरेदी खत आहे, शासनाच्या महसूल विभागाचा मूळ 7/12 त्याच्याच नावावर आहे आणि गेली 30 वर्ष तो त्या जमिनीचा शेतसारा अगदी प्रामाणिकपणे भरतोय. बरोबर. सर्व कागदपत्र अगदी व्यवस्थित आहेत. हो. पण कायदेशीरदृष्ट्या पाहिलं तर आजच्या घडीला तो माणूस त्या जमिनीचा 100% अंतिम मालक नाहीये. खरे. आणि हीच वस्तुस्थिती अनेक सामान्य नागरिकांना माहीत नसते. अगदी. आणि जेव्हा अचानक कोर्टाची नोटीस घरी येते ना, तेव्हाच लोकांना या वास्तवाची जाणीव होते. हो ना, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तर याच अत्यंत गुंतागुंतीच्या पण महत्त्वाच्या विषयाच्या मुळाशी आपण आजच्या या सखोल चर्चेत जाणार आहोत. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र लँड टायटलिंग ॲक्ट म्हणजेच महाराष्ट्र जमीन मालकी हक्क कायदा ही वर्षानुवर्षे चालत आलेली कागदपत्रांची डोकेदुखी कशी संपवणार आहे. नक्कीच. 7/12 नावावर असूनही अंतिम मालकी का सिद्ध होत नाही आणि विशेषतः शहरात टोलेजंग इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड नक्की काय आहे याची झलक आज आपण पाहणार आहोत. हा विषय खरंच प्रत्येक मालमत्ता धारकासाठी कळीचा आहे. हो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही मालमत्तेचे व्यवहार करताना नक्की कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. अगदी बरोबर. कारण जमीन किंवा घर ही फक्त एक भौतिक संपत्ती नसते, तर ती माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक सुरक्षितता असते. राईट. आणि जेव्हा या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहते ना, तेव्हा संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडते. मग आपण थेट याच्या मुळापासूनच सुरुवात करूया. हां. आता बघा, मगाशी आपण जे म्हटलं की एखाद्याकडे जमिनीचा 7/12 आहे, खरेदी खत आहे, तरीही तो अंतिम मालक नसतो. हो. असं का? जर सरकारनेच तो कागद दिलेला आहे आणि त्यावर सरकारी शिक्का आहे, तर शासन त्या व्यक्तीच्या मालकीची 100% हमी का घेत नाही? कसं आहे ना, या प्रश्नाचं उत्तर आपल्या सध्याच्या कायदेशीर व्यवस्थेच्या इतिहासामध्ये दडलेलं आहे. अच्छा. म्हणजे कसं? सध्या भारतात आणि महाराष्ट्रात मालमत्तेची जी नोंदणी होते ती प्रिझम्प्टिव्ह टायटल सिस्टीम या तत्वावर चालते. प्रिझम्प्टिव्ह टायटल सिस्टीम म्हणजे काय? या कायदेशीर शब्दाचा अगदी सोपा अर्थ सांगायचा तर ही मालकी गृहीत धरण्याची पद्धत आहे. मालकी गृहीत धरण्याची पद्धत? हो. ही व्यवस्था मुळात ब्रिटिशांच्या काळात तयार झाली होती. बघा ना, ब्रिटिशांना जमीन कोण कसतोय आणि मालक कोण आहे याच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. त्यांना फक्त शेतसारा म्हणजे टॅक्स कोण भरणारे यात रस होता. अच्छा. म्हणजे टॅक्ससाठी केलेला तो जुगाड होता. एक्झॅक्टली. त्यामुळे त्यांनी जी नोंदवही तयार केली, ज्याला आपण आज 7/12 म्हणतो, ती मुळात मालकी हक्क सिद्ध करणारा दस्तऐवज नाहीये. बापरे. होय. ती फक्त महसूल गोळा करण्यासाठी तयार केलेली एक यादी आहे. हे ऐकायला खरंच खूप धक्कादायक आहे. म्हणजे सरकार फक्त एक रेकॉर्ड मेंटेन करतंय की अमुक एक व्यक्ती सध्या ह्या जमिनीचा कर भरत आहे, पण गॅरंटी घेत नाहीये. अगदी तसंच. सध्याच्या कायद्यानुसार सरकार फक्त इतकंच सांगतं की आमच्या दफ्तरी या व्यक्तीचे नाव आहे. राईट. पण उद्या जर एखादी तिसरीच व्यक्ती कोर्टात गेली आणि तिने जुने कागदपत्र दाखवून दावा केला की ही जमीन माझ्या पंजोबांची होती, तर सरकार हात वर करतं. म्हणजे सरकार जबाबदारी घेत नाही घेत. सरकार म्हणते की मालकी तुमची आहे की त्याची हे तुम्ही कोर्टात जाऊन सिद्ध करा. आमचं काम फक्त टॅक्स गोळा करणं आहे. अच्छा, आता मला तो फरक समजतोय. म्हणजे सध्याची पद्धत ही एखाद्या मॉलमधल्या पार्किंगच्या पावतीसारखी आहे. अगदी बरोबर. ती पावती फक्त हे सिद्ध करते की तुम्ही तुमची गाडी तिथे पार्क केली आहे आणि त्याचे पैसे भरले आहेत. पण ती पावती म्हणजे त्या गाडीचा आरसी बुक नव्हे, ती मालकी सिद्ध करत नाही. सध्याचा 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड हे त्या पार्किंगच्या पावतीसारखेच आहे. राईट. आणि म्हणूनच एकाच जमिनीवर अनेकांचे दावे होतात. एखाद्याने आज पूर्ण पैसे देऊन जमीन घेतली तरी त्याला 30-40 वर्ष जुने कागद तपासाले लागतात. टायटल सर्च रिपोर्ट घ्यावा लागतो. हो ना, पेपरमध्ये नोटीस पण देतात. एक्झॅक्टली. वर्तमानपत्रात जाहीर नोटीस द्यावी लागते की कोणाची हरकत असल्यास सांगा. बापरे. इतकं सगळं करूनही उद्या कोणता वारसदार उभा राहील आणि दिवाणी खटला भरेल याची कोणतीही शाश्वती नसते. म्हणजे लोकांना जे वाटते की 7/12 आणि खरेदी खत नावावर असलं की कोणीही आपली जमीन हिरावून घेऊ शकत नाही, हा खूप मोठा गैरसमज आहे. तर 100% हा समाजातला सर्वात मोठा गैरसमज आहे. आणि म्हणूनच बनावट कागदपत्रे आणि वारसा हक्काच्या
म्हणजे त्या वाडवडिलांच्या संपत्तीच्या वादांमुळे आजही हजारो दिवाणी खटले कोर्टात प्रलंबित आहेत. म्हणूनच अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. तर आता मला सांगा, जो नवीन महाराष्ट्र लँड टायटलिंग ॲक्ट प्रस्तावित आहे तो या समस्येवर काय उपाय देणार आहे? या महाराष्ट्र जमीन मालकी हक्क कायद्याची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक तरतूद सांगते. हो, सांगा ना. आता महाराष्ट्र शासन कन्क्लुझिव्ह टायटल सिस्टम लागू करणार आहे. याचा अर्थ अंतिम मालकी हक्क पद्धत. अंतिम मालकी हक्क पद्धत म्हणजे इथे हमी मिळणार का? एक्झॅक्टली. आता इथून पुढे खुद सरकार नागरिकांच्या मालकीची 100% हमी घेणार आहे. क्या बात है. एकदा का शासनाच्या नव्या प्रणालीत एखाद्या व्यक्तीचं नाव अंतिम मालक म्हणून नोंदवले गेले की तो विषय तिथेच संपला. मालकी सिद्ध करण्याची जबाबदारी आता नागरिकाची नाही, ती हमी देण्याची जबाबदारी सरकारची असणार आहे. एक मिनिट. इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय माझ्या मनात. विचारा ना. समजा नवीन कायद्यानुसार सरकारने एका व्यक्तीला अंतिम मालक म्हणून घोषित केले, पण काही वर्षांनी असे सिद्ध झाले की मूळ प्रक्रियेतच काहीतरी चूक झाली होती आणि खऱ्या अर्थाने मालक दुसराच कोणीतरी होता. आता तर सरकारनेच हमी दिलेली आहे, मग अशा परिस्थितीत काय होणार? हाच तर कन्क्लुझिव्ह टायटलचा मुख्य गाभा आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार जर चुकून किंवा प्रशासकीय चुकीमुळे एखाद्या खऱ्या मालकाचे नुकसान झाले आणि चुकीच्या व्यक्तीच्या नावावर अंतिम मालकी गेली तर अशा प्रकरणांमध्ये शासन स्वतः नुकसान भरपाई देते. अच्छा. यासाठी कायद्यात टायटल गॅरंटी फंड म्हणजेच राज्य समर्थित नुकसान भरपाई निधी उभारण्याची स्पष्ट तरतूद आहे. अच्छा, म्हणजे खरेदीदाराची भीती संपली? होय. खरेदीदाराची जी कायमची भीती असते की माझी जमीन जाईल ती इथे संपुष्टात येते, कारण मालमत्तेचे टायटल एकदा लॉक झाले की ते अंतिम असते. हा, खरंच खूप मोठा आणि आमूलाग्र बदल आहे. पण हे सगळं साध्य कसं होणार? तुम्ही मगाशी एका मॅन्डेटरी डिजिटल प्रॉपर्टी कार्डचा उल्लेख केला. हो, सक्तीचे डिजिटल मालमत्ता पत्रक. ते कार्ड नक्की कसं काम करेल? या संपूर्ण नवीन व्यवस्थेचा कणा हे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड असणार आहे. हे कार्ड तयार करण्यासाठी एक अत्यंत काटेकोर चेकलिस्ट आणि प्रक्रिया राबवली जाईल. अच्छा, ते टप्पे कोणते असतील? आपण ते स्पष्ट टप्पे पाहूया. 1 म्हणजे मालकाचं नाव नोंदवले जाईल. 2 जमिनीचे क्षेत्रफळ आणि सीमारेषा निश्चित होतील. 3 GIS मॅपिंग केले जाईल. आणि 4 प्रत्येक मालमत्तेला एक डिजिटल आयडेंटिटी नंबर मिळेल. म्हणजे हे जमिनीचा आधार कार्डच असणार एक प्रकारे. एक्झॅक्टली, तसंच समजून घ्या. आणि GIS मॅपिंग म्हणजे उपग्रहाद्वारे जमिनीचा अचूक नकाशा काढला जाईल. पण इथे मला एका गोष्टीबद्दल संभ्रम आहे. काय सांगा? उपग्रहाद्वारे मोजणी किंवा GIS मॅपिंग हे सगळं तंत्रज्ञान ऐकायला खूप भारी वाटतं, पण जेव्हा आपण जमिनीवरच्या वास्तवाकडे पाहतो ना, तेव्हा परिस्थिती खूप वेगळी असते. राईट. समजा एका गावात 2 भावांकडे बांधावरून वाद आहे. त्यांच्या मते तो जुना आंब्याचा पार हाच त्यांच्या जमिनीचा बांध आहे. बरोबर. आता उपग्रहाला किंवा ड्रोनला जमिनीवर कागदोपत्री झालेला करार किंवा तो आंब्याचा पार थोडीच समजणार आहे. तंत्रज्ञान हा मानवी आणि कायदेशीर गुंता कसा सोडवणार? तुम्ही एकदम योग्य मुद्द्यावर बोट ठेवलात. तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे, तो अंतिम निर्णय नाहीये. म्हणूनच उपग्रह मोजणी हा फक्त पहिला टप्पा आहे. अच्छा, म्हणजे त्याच्या पुढेही प्रक्रिया आहे? होय. उपग्रहाच्या मदतीने एक अत्यंत अचूक प्राथमिक नकाशा तयार केला जाईल. त्यानंतर हा नकाशा गाव पातळीवर प्रसिद्ध केला जाईल. तिथे टायटल सेटलमेंट ऑफिसर किंवा वाद निवारण अधिकारी नेमले जातील. म्हणजे अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होईल? अगदी. लोकांना त्यांच्या हरकती नोंदवण्यासाठी वेळ दिला जाईल. जर 2 भावांमध्ये वाद असेल तर तो वाद तिथेच जमिनीवर महसूल अधिकाऱ्यांसमोर सोडवला जाईल. राईट. तपासून जेव्हा सर्वांचे एकमत होईल किंवा कायदेशीर निकाल लागेल त्यानंतरच ती सीमारेषा डिजिटल नकाशावर अंतिम म्हणून लॉक केली जाईल. अच्छा, म्हणजे नुसतं उपग्रहाने फोटो काढला आणि मालकी निश्चित झाली असं नाहीये. त्यामागे खूप मोठी प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया चालणार आहे. नक्कीच. आणि याच्यात 2 क्विक फॅक्ट्स सांगते. एकदा काही प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला तो युनिक डिजिटल नंबर मिळाला ना, की भविष्यात कागद हरवले तरी तुमची मालकी 100% शाबूत राहील. क्या बात आहे. आणि दुसरे म्हणजे यापुढे सरकारी मूल्यांकन थेट प्रॉपर्टी कार्डवरच दिसेल. याचा अर्थ बँकांकडून कर्ज घेणं खूप सोपं होईल, कारण सध्या आपण पाहतो की लोन घेताना बँकांचे वकील स्वतः महिने टायटल व्हेरिफिकेशन करत बसतात.
जुने 7/12 काढणे यातच अर्धी ऊर्जा जाते. अगदी बरोबर. सध्या बँका स्वतःच्या पातळीवर मालकी तपासतात कारण सरकार हमी देत नाही. पण जेव्हा सरकारच या कार्डवर हमी देईल तेव्हा बँकांना टायटल सर्च करण्याची गरजच उरणार नाही. वेळ वाचेल. होय, लोन प्रोसेस अत्यंत वेगाने होईल आणि सगळी माहिती एका क्लिकवर असल्याने ब्लॅक मनी म्हणजेच काळ्या पैशाच्या व्यवहारांवर आपोआप खूप मोठे नियंत्रण येईल. स्टॅम्प ड्युटी बाबतची स्पष्टता पण वाढेल. म्हणजे सामान्य माणसाला या पारदर्शकतेचा खूप मोठा फायदा होणार आहे. 100% होणार. जमिनीचे आणि शेतीचे गणित आपण समजून घेतले, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जमिनीचं ठीक आहे, पण जे लोक शहरात राहतात त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी हा कायदा म्हणजे एक वरदान आहे. कारण शहरात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे स्वतःची जमीन नसते, तो 50-60 मजली टावरमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये राहतो, त्याच्याकडे 7/12 नसतो, मग त्याने मालकी कशी सिद्ध करायची? या कायद्यातील सर्वात क्रांतिकारी भाग हा शहरातल्या लोकांसाठीच आहे. याला कायद्याच्या परिभाषेत व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड असं म्हणतात. व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे उभ्या इमारतीतील सदनिकांचं स्वतंत्र मालमत्ता पत्रक का? एक्झॅक्टली. पण थांबा, इथे मला एक तांत्रिक अडचण वाटते. प्रॉपर्टी कार्ड हे नेहमी जमिनीशी जोडलेले असते, पण समजा एखादा माणूस 10व्या मजल्यावर राहतोय, त्याच्या फ्लॅटच्या खाली जमीन नाहीये, तो तर हवेत आहे. बरोबर आहे तुमचं. तो फक्त एका हवेच्या जागेचा वापर करत आहे. मग सरकार त्या हवेच्या जागेचा कायदेशीर मालकी हक्क कसा देणार? हाच तो खरा कायदेशीर पेच आहे जो या कायद्याने सोडवला आहे. कायद्याच्या भाषेत याला 3D स्ट्रॅटिफिकेशन किंवा थरांची विभागणी म्हणतात. म्हणजे हवेतल्या थरांची नोंदणी. होय. सध्याच्या व्यवस्थेत कसं असतं, एका इमारतीत 100 फ्लॅट्स असतील तर त्या संपूर्ण जमिनीचं एकच प्रॉपर्टी कार्ड असतं आणि ती जमीन सोसायटीच्या नावावर असते. राईट. फ्लॅट मालक हा फक्त त्या सोसायटीचा शेअरहोल्डर असतो. बरोबर. पण आता नवीन कायद्यानुसार इमारतीमधील प्रत्येक फ्लॅटचा लांबी, रुंदी आणि उंची या त्रिमितीय नकाशासह एक स्वतंत्र भौगोलिक निर्देशांक तयार केला जाईल. अच्छा, म्हणजे जमीन एकच असली तरी त्यावरील बांधकामाचे हवेतले थर स्वतंत्र मालमत्ता म्हणून घोषित केले जातील. त्या मजल्यावरच्या फ्लॅटचा स्वतःचा वेगळा सरकारी ID आणि स्वतंत्र ओनरशिप रेकॉर्ड असेल. आणि याचा सर्वात मोठा फायदा रिडेव्हलपमेंटमध्ये होईल असं मला वाटतं. नक्कीच. आजकाल आपण पाहतो की जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात प्रचंड अडचणी येतात. सोसायटीतल्या एखाद्या सदस्याने विरोध केला तर प्रोजेक्ट 10-10 वर्ष रखडतो. हो, कारण मालकी सोसायटीकडे असते. अगदी बरोबर. पण आता प्रत्येक फ्लॅटची मालकी स्वतंत्र असल्यामुळे सोसायटीतले हे वाद मुळासकट मिटतील. तुमची मालमत्ता पूर्णपणे तुमच्या अधिकारात असेल. आणि मला वाटतं विदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना म्हणजे NRI लोकांना याचा घरबसल्या खूप फायदा होईल. तो कसा काय? कारण आपण असे अनेक गुन्हे पाहतो जिथे लंडन किंवा अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीने भारतात फ्लॅट घेतलेला असतो आणि मागे कोणीतरी नातेवाईक बोगस कागदपत्रे बनवून तो परस्पर विकून टाकतो. अगदी बरोबर. आणि हे थांबवण्याचाच या डिजिटल कार्ड्सचा फायदा आहे. जेव्हा हे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड लागू होईल तेव्हा तो युनिक डिजिटल ID त्या मालकाच्या बायोमेट्रिक किंवा डिजिटल ओळखीशी जोडलेला असेल. म्हणजे लंडनमध्ये बसून ऑनलाईन व्हेरिफिकेशन करता येईल. एक्झॅक्टली. जर कोणी पुण्यात तो फ्लॅट विकण्याचा प्रयत्न केला तर जोपर्यंत ती व्यक्ती लंडनमधून डिजिटल ऑथेंटिकेशन देणार नाही तोपर्यंत सिस्टम तो व्यवहारच स्वीकारणार नाही. कोणी बोगस व्यवहार तर करत नाही ना, याचा अलर्ट थेट त्यांना मिळेल. हे ऐकायला खरंच खूप आश्वासक वाटतंय. पण समजा हा कायदा आला, पण हे सगळं राबवणं इतकं सोपं आहे का? काही अडचणी येणारच नाहीत का? अडचणी नक्कीच येणार. कोणतीही नवीन व्यवस्था रातोरात जादूसारखी लागू होत नाही. कारण महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे अजूनही महसूल कार्यालयांमध्ये जुने फाटलेले रेकॉर्ड्स आहेत, तिथे ही डिजिटल क्रांती कशी होणार? हे सगळ्यात मोठं आव्हान असेल. यातला सर्वात मोठा धोका म्हणजे गार्बेज इन गार्बेज आउट. म्हणजे जर आपले आजवरचे कागदोपत्री रेकॉर्डच मुळात चुकीचे असतील आणि आपण तेच रेकॉर्ड डिजिटल केले तर त्या चुका कायमस्वरूपी डिजिटल होऊन बसतील. एक्झॅक्टली. एकदा का चुकीची नोंद लॉग झाली की खरा मालक कायमचा देशोधडीला लागेल. मग यावर उपाय काय? त्यासाठीच हा कायदा रातोरात अंतिम मालकी देणार नाही. या प्रक्रियेत एक संक्रमण काळ असणार आहे. सुरुवातीला सर्व नोंदी डिजिटल केल्या जातील आणि लोकांना एक तात्पुरते मालमत्ता पत्रक दिले जाईल. अच्छा, म्हणजे हरकती नोंदवायला वेळ मिळेल. हो. जेव्हा सर्व दावे निकाली निघतील आणि रेकॉर्ड पूर्णपणे स्वच्छ होईल तेव्हाच ते कार्ड अंतिम म्हणून घोषित केले जाईल. आणि गरीब व ग्रामीण लोकांना ही डिजिटल प्रणाली वापरता येईल का? हा पण प्रश्न आहेच. सुरुवातीला त्यांना सेवा केंद्रांवर अवलंबून राहावं लागेल. पण याचा एक छुपा फायदा असा होईल की जी मध्यस्थ किंवा दलालांची संस्कृती आहे ना, ती खूप मोठ्या प्रमाणावर कमी होईल. हो, हे महत्वाचं आहे.
कारण जेव्हा पारदर्शक नकाशा आणि मालकीचा इतिहास मोबाईलवर दिसेल तेव्हा सतत कार्यालयात चक्रा मारण्याची गरज उरणार नाही. आजपर्यंत नागरिक सरकारला मालकी सिद्ध करत होते, पण उद्या सरकार नागरिकांना जमिनीच्या मालकीची हमी देणार आहे. हाच या कायद्याचा मूळ गाभा आहे. क्या बात है. अत्यंत गुंतागुंतीचा वाटणारा हा कायदेशीर विषय आपण खूप सोप्या पद्धतीने समजून घेतला. आज आपण सविस्तर पाहिलं की 30-40 वर्षांचे कागद तपासण्याची पद्धत कशी बंद होणार आहे. होय, प्रिझम्प्टिव्ह कडून कन्क्लुसिव्ह टायटलकडे होणारा हा प्रवास आणि फ्लॅट धारकांसाठी स्वतंत्र कार्ड कसे असणार आहे हे आपण पाहिलं. नक्कीच. पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणत्या कायदेशीर विषयावर माहिती हवी आहे हे कमेंट करून नक्की सुचवा. आमच्या अधिकृत व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील. हो, आणि माहिती शेअर करायला विसरू नका. अगदी. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्की. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.